तर आज आपण गावरान पद्धतीचं मस्त चमचमीत वांग्याचं भरीत बनवतोय। हे वांग्याचं भरीत खायला अतिशय खमंग लागतं, रुचकर लागतं आणि बनवायला सुद्धा खूप सोपं आहे। आता वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे बघा मी 2 मोठ्या आकाराची ताजी कोवळी वांगी घेतलेली आहेत। वांगी स्वच्छ धुवून पुसून घेतली। त्यानंतर याच्या देठाकडचा जो काटेरी भाग आहे तो काढून टाकला। त्याचबरोबर देठ सुद्धा इथे बघा मी अशा पद्धतीने अर्धवट कट करून घेतलेली आहेत। आता यानंतर काय करायचंय, वांग्याला आपल्याला सुरीच्या मदतीने असे उभे छेद देऊन घ्यायचे। वांग्याला अशा चिरा देऊन घेतल्या की म्हणजे मग आपल्याला वांगी आतून किडलेली किंवा खराब तर नाहीयेत ना हे चेक करता येतं। त्यासाठी वांग्याला असे छेद देणं गरजेचं आहे। तर हे बघा वांगी किडलेली नाहीयेत किंवा खराब सुद्धा नाहीयेत। तर सारख्याच पद्धतीने दुसऱ्या वांग्याला सुद्धा आपल्याला सुरीच्या मदतीने असे छेद देऊन घ्यायचे किंवा चिरा पाडून घ्यायच्या आहेत। दोन्ही वांगी आतून चेक करून बघितली तर अजिबात किडलेली किंवा खराब नाहीयेत। आता वांग लवकर भाजलं जावं यासाठी आपल्याला काय करायचंय, दोन्ही वांग्यांना ब्रशच्या मदतीने असं तेल लावून घ्यायचंय। यामुळे वांगी लवकर भाजली सुद्धा जातात आणि त्याचबरोबर वांग्याचं साल सुद्धा अगदी वरच्यावर पटकन निघून येतं। तर आता दोन्ही वांग्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला वांगी भाजून घ्यायचे। त्यासाठी इथे गॅसवर मी एक जाळी ठेवलेली आहे। या जाळीवरती आपल्याला ही दोन्ही वांगी भाजण्यासाठी ठेवून द्यायचे। आता या वांग्यांना आपल्याला सगळ्या बाजूनी उलटपालट करत अगदी एकसारखं चांगलं भाजून घ्यायचंय। वांग्याची एक बाजू भाजली गेली की दुसऱ्या बाजूने भाजण्याकरता पलटी करून घ्यायचंय। अशाच प्रकारे वांग्याला उलटपालट करत आपल्याला एक 4 ते 5 मिनिटांसाठी सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित एकसारखं भाजून घ्यायचंय। तर हे बघा ही वांगी या ठिकाणी आपली भाजून झालेली आहेत। या वांग्यांना भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच वांगी व्यवस्थित भाजली जातात। भाजून झालेली वांगी आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत। भाजल्यामुळे वांगी गरम आहेत, त्यामुळे काय करायचंय, यातली जी गरम वाफ आहे ती जाऊ द्यायची आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय। त्यानंतरच आपण या वांग्याचं साल काढून घेणार आहोत। आता वांगी थंड होतात तोपर्यंत इथे खलबत्त्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या घालून छान असा हिरव्या मिरचीचा मी ठेचा तयार करून घेतलेला आहे। थोडंसं याला आपल्याला जाडसरच कुटून घ्यायचंय, खूप जास्त बारीक करायची गरज नाही। तर हे बघा लसूण आणि हिरवी मिरची मी थोडंसं जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। आता यानंतर इथे बघा वांगी सुद्धा आपली पूर्णपणे थंड झालेली आहेत। आता हा जो भाजलेला सालीचा जो काळसर भाग आहे तो आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे। जर वरची साल पटकन निघत नसेल तर तुम्ही काय करू शकता, गरम गरम वांग थोडंसं झाकून ठेवलं ना की म्हणजे मग ते मऊ पडतं आणि त्यानंतर याची जी वरची जी साल आहे ती पटकन निघून येते। तर हे बघा दोन्ही वांग्यांचा जो वरचा भाजलेला काळसर भाग आहे तो मी अशा पद्धतीने बाजूला काढून टाकलेला आहे। आता याला आपल्याला एखाद्या चमच्याने किंवा स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घ्यायचंय। तर हे बघा वांग अगदी व्यवस्थित भाजलेलं आहे, त्यामुळे हे फटाफट स्मॅश होतंय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे बघा असं तांब्याच्या मदतीने सुद्धा याला चांगलं स्मॅश करून घेऊ शकता। तर वांग्याला बघा मी चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे। वांग स्मॅश करून झालेलं आहे। आता भरितासाठी आपण फोडणी तयार करून घेऊ। त्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये आपल्याला 3 पळ्या तेल घालायचं आहे। वांग्याचं भरीत बनवतोय त्यामुळे इथे मी तेल थोडंसं जास्तच घातलेलं आहे। तेल गरम झालं की मी यामध्ये मूठभर शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला मस्त खरपूस खमंग कुरकुरीत होईस तोपर्यंत आणि साल तडकेस तोपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे। शेंगदाणे तळून झाले की याला मी एका डिश मध्ये बाजूला काढून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचंय एक छोटा चमचा जिरं। जिरं छान फुललं गेलं की मग यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसणाचा आपण जो ठेचा तयार करून घेतला होता तो घालायचा आणि याला अगदी थोडंसं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला आपल्याला कांदा घालायचा। कांद्याला सुद्धा आपल्याला मऊसर होईस तोपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवरती कांदा थोडासा मऊसर होईस तोपर्यंत परतून घ्यायचा। खूप जास्त याला आपल्याला लालसर करायचं नाहीये किंवा तांबूस रंगावरती कांदा आपल्याला भाजून घ्यायचा नाहीये। थोडासा अर्धवट परतलेला करकरीत कांदा भरतामध्ये खायला छान लागतो, त्यामुळे कांद्याला मी मध्यम गॅसवरती 1 ते 2 मिनिटांसाठी हलकसं मऊसर होईस तोपर्यंत परतून घेतलं। आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। आपण हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा वापरलेला आहे, त्यामुळे लाल तिखट आपल्याला यामध्ये बेतानेच घालायचं। हळद आणि लाल तिखट फोडणीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे जे वांग भाजलेलं स्मॅश करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं।
आणि या वांग्याला फोडणीमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर स्मॅश करून घेतलेलं वांग फोडणीमध्ये चांगलं एकजीव करून घेतलं। आता यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय। मीठ घालून याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। आता यानंतर आपण सुरुवातीला तेलामध्ये जे शेंगदाणे तळून घेतलेले होते ते घालायचे। तसे कुरकुरीत शेंगदाणे वांग्याचं भरीत खाताना दाताखाली आल्यानंतर ते खायला खूप छान लागतात। वांग्याचं भरीत आपल्याला मध्यम गॅसवरती फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी फोडणीमध्ये घालून परतून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर अशा रीतीने हे मस्त असं चमचमीत खमंग गावरान पद्धतीचं हे आपलं वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार झालेलं आहे। हे वांग्याचं भरीत ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागतं। तर येत्या चंपाषष्ठीला तुम्ही सुद्धा हे मस्त असं चमचमीत खमंग वांग्याचं भरीत नक्की करून बघा। आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।